या प्रॉपर्टीचा आणि गुन्ह्याचा कुठलाही संबंध नाही। या प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज कंपनी वगैरे या इतर लोकांनी जॉईंट प्रॉपर्टीज आहेत आणि त्या गुन्ह्यामधून मिळवलेल्या नाही आहेत, त्यामुळे त्याचा आणि या गुन्ह्याचा कुठला संबंध नाही। प्रलंबित होतं ते पूर्वी काही अर्ज प्रॉपर्टी अटॅचमेंटचे त्यांनी दिले होते, आम्ही काही अकाउंट रिफ्रीजिंग चार्ज दिले होते, याची सुनावणीसाठी आज होतं। आज त्यावरती सुनावणी झालेली आहे। सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला गेला आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद सगळ्या अर्जांवरती आज पूर्ण झालेला आहे। आता त्याच्यावरती आदेशासाठी पुढील तारीख दिलेली आहे। नाही, आज डिस्चार्ज अर्जासंदर्भात काही निर्णय नाही, त्यावरती यापूर्वीच युक्तिवाद दोन्ही पक्षांचा पूर्ण झालेला आहे। आता हे सगळे अर्ज जे आहेत ते आदेशाकरता पुढील तारीख दिलेली आहे। आपण प्रॉपर्टी जप्त करता येऊ शकत नाही असं युक्तिवाद केला, नेमका काय युक्तिवाद? आमचं म्हणणं आहे की ह्या प्रॉपर्टीचा आणि गुन्ह्याचा कुठलाही संबंध नाही। या प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज कंपनी वगैरे या इतर लोकांनी जॉईंट प्रॉपर्टीज आहेत आणि त्या गुन्ह्यामधून मिळवलेल्या नाही आहेत, त्यामुळे त्याचा आणि या गुन्ह्याचा कुठला संबंध नाही, त्यामुळे त्या प्रॉपर्टी अटॅच करता येणार नाहीत असं आमचं म्हणणं आहे। टोटल किती प्रॉपर्टी आणि किती अकाउंट? नाही, असं सांगू शकत नाही, पण काही अकाउंट्स आहेत, काही मुव्हेबल प्रॉपर्टी आहेत, काही इनमुव्हेबल प्रॉपर्टी आहेत, पण त्याचा गुन्ह्याशी काही संबंध नाही असं आमचं म्हणणं आहे। सर, कराड यांना नाशिकच्या कारागृहात नेण्याची शक्यता वर्तवली जाते, काय नेमकं शक्यता आहे? नाही, त्याबद्दल आमच्या तरी ऐकिवात काही नाही आणि ते प्रशासनाच्या अखत्यारीतल्या बाबी आहेत, त्याच्याविषयी आम्ही काही भाष्य नाही करू शकतो। काही असं अर्ज किंवा काही? नाही, आम्ही काय अर्ज नाही केलेला, आमचा अधिकार क्षेत्रातच येत नाही ती गोष्ट।